नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. तो पाऊस खूप पडतोय म्हणजे जवळजवळ 1 महिना सगळेजण पावसाची वाट बघत होते आणि पावसाने असा आल्यानंतर तडाखा लावलाय की शांत काय बसतच नाही आहे. सो सध्या मी राहते ठाण्यामध्ये. तिथे आमच्या इथे 3 दिवस कंटिन्यू पाऊस चालूच आहे आणि 3 दिवस झाले, 3-4 दिवस झाले मुलांना शाळांना सुट्टी आहेत. मे बी शाळांना सुट्ट्या सगळीकडेच आहेत, पण तुमच्या इकडे पाऊस कसा आहे नक्की कमेंट्स करून सांगा. आणि प्लीज ज्यांच्याकडे असा हाय अलर्ट केलं आहे की जास्त बाहेर पडू नका किंवा जास्त पाऊस आहे, सो प्लीज सगळ्यांनी काळजी घ्या. निसर्गाबरोबर म्हणजे मस्ती करायला जाऊ नका की बाबा चला. काही लोक असे असतात की इतका छान पाऊस पडतोय, सुट्ट्या आहेत, तर कुठेतरी बाहेर जायचं, कोणत्या तरी धबधबा बघायला जायचं, पर्यटन स्थळावरती जायचं आणि एवढं आपल्याला जर सरकार हाय अलर्ट करते, सो प्लीज घराच्या बाहेर पडू नका, काळजी घ्या. कारण की कधी कधी असं होतं की एक चुकी पण आपल्याला महागात पडू शकते. तर चला, हा विषय नाही आहे आपला, बट तुमची सगळ्यांची काळजी वाटते म्हणून सुरुवात केली. तर असंच घरात बसून आहोत, म्हटलं काहीच हे नाही आहे. तर मी तुम्हाला त्या दिवशी म्हणजे याच्या अगोदरची व्हिडिओ दाखवली असेल की मी ही वेणी रेडी तयार केली होती. हेअर ब्रश हे बघा, हे तयार केलं होतं आणि आज आपण दुसरं हेअर रेडी करायला घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता म्हणजे चाललं आहे. मी फायनल झाल्याच्यानंतर याचं पण तुम्हाला फायनल लुक टाकणार आहे. आता हे सध्या आपल्या इथे चालू आहे बनवायचं. म्हणजे आता बघू शकता की जे मी तुम्हाला लास्ट टाईम ह्या वेणीला सांगितले होते ना, हे असं बनवून घेऊन मग इथे त्याला जॉईंट करायचे आणि हे रोज मध्ये लावायचं आहे आणि परत हा सर्कल. पण ही डिझाईन म्हणजे अशी सुचले जस्ट मला. आता पूर्ण तुम्हाला कवर झाली ना की तार वगैरे सेटिंग करून मी तुम्हाला ती दाखवेन. सो ही पण कशी वाटते वेणी ना, मला नक्की सांगा. आता 2 सॅम्पल आपले हे रेडी झालेले आहेत आणि अजून आता म्हणजे चालू आहे. जे आपल्याकडे मोती आहेत, सध्या जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये मी काही ना काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करते. सो म्हटलं चला. आणि एक ताई होते म्हणजे माझ्या त्या मागच्या 2-3 व्हिडिओवरती ना कंटिन्यू मेसेज येतात की तुम्ही कुठे करता, काय करता. तर असं ताईंचे मेसेज येत राहतात खूप आणि मला इतकं म्हणजे बेकार फील होतं आहे ना की मी त्यांच्यासाठी असं काही करू शकत नाही. कारण की कोण पुण्यावरून आहे, कोण काय काय तालुके असे आहेत की ते मला माहिती पण नाही आहेत, इकडून पण मेसेज येतात. सो म्हटलं मी त्यांच्यासाठी काही करू शकत नाही आहे, बट ठीक आहे. मी ॲटलिस्ट त्यांच्याजवळ एवढं बोलू शकते की तुमच्या एरियामध्ये ना जे ते होलसेल म्हणजे आता हीच गोष्ट तुमच्या इथे बनवू शकत नाही, पण काही वेगळ्या गोष्टी पण असू शकतात. गारमेंट्सच्या गोष्टी असतात, काही कंपनी असतात, त्यांच्यामध्ये पण बारीक सुरीक कामं असतात. तर तुम्ही तसं जाऊन सर्च करा. कारण की 9 वर्षापूर्वी मी सुरुवात केली ना, त्यावेळेला पण सेम पोझिशन होती की मी पण काही व्हिडिओवरती मेसेज टाकायचे की घरी काम करायला कुठे मिळेल, असं सर्च करत राहायचे. तर आपण प्रयत्न केलं ना, घरापर्यंत कोणत्या गोष्टी आपल्या येत नाही, आपल्याला सुरुवातीला बाहेर पडावं लागतं. सो प्लीज तुम्ही सर्च करा. आणि मी राहते ठाण्यामध्ये, म्हणजे बऱ्याच जणांचे मेसेज येतात की पुण्याला भेटेल का, इकडे भेटेल का. सो मी राहते ठाण्यामध्ये, विटाव्यामध्ये. सो मी माझ्या एरियामध्येच ही कामं देऊ शकते. कारण की ही कामं कशी आहेत, सकाळी नेलं की संध्याकाळी रिटर्न आणावी लागतात. तेवढ्या जणांच्या मेसेजवरती मला रिप्लाय देता येत नाही, पण जेवढं जमेल तेवढ्यांना मी रिप्लाय देते. तर आत्ता पण व्हिडिओ बनवता मला थोडा वेळ थांबावं लागलं होतं की कोण माल घ्यायला बायका आल्या होत्या, लेडीज आल्या होत्या. सो मी व्हिडिओ थांबला, त्यांना माल दिला. तर सध्या आपल्याकडे ही पावलं बनत आहेत, तुम्ही आता हे बघू शकता. आता सध्या आपल्याकडे हा माल बनतो म्हणजे याच्यावरती डायमंड्स. आता हे बघा, हे काम नंतर शॉर्टिंगचं असतं की डायमंड व्यवस्थित लावलेत की नाही. हे आता पावलांचं हे आपल्याकडे काम चालू आहे. सो आता ते बायका घ्यायला येतात आणि आता इकडे पाऊस इतके दिवस असं चालू आहे, त्याच्यामुळे लोकांना घरात बसून पण कंटाळा आला आहे, त्याच्यामुळे ते कामं स्पीडने चालू आहे. तर ही आपली एक वेणी रेडी झाली. हे सॅम्पल पीस आहे, बघू शकता. ही एक सॅम्पल पीस रेडी आहे. आणि आता मगाशी करत होती तेव्हा म्हणजे मी थांबवली होती व्हिडिओ आणि मी परत आता हे चालू केलेलं आहे. तर हा आपला आता सॅम्पल पीस रेडी झालेला आहे, बघू शकता कसं वाटतं. म्हणजे 2 पीस आपले रेडी झाले. तर याच्या कोणाला ऑर्डर्स पाहिजे असतील किंवा कसं बनवतात, काय पाहिजे असेल तर कमेंट्स करा, मी ते तुम्हाला हेल्प करू शकते किंवा त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवू शकता. सो हेच आहे. आणि एका ताईने मेसेज केला होता की हे मटेरियल कुठे मिळतं, रॉ मटेरियल आणायचं असेल तर, आणि त्याच्यानंतर मी विकू कुठे शकते. तर रॉ मटेरियल मी आता मुंबईमध्ये राहते, तर हे मोती वगैरे सगळं आहे ना ते malaडला मिळतात आणि भुलेश्वर. म्हणजे आता जर तुम्ही मुंबईचे असाल तर तुम्हाला माहिती असेल की मालाड म्हणून आहे, तिकडे भेटतं आणि भुलेश्वरला मिळतात. ह्याचे रॉ मटेरियल म्हणजे
तुम्हाला कोणत्याही प्रकारची आर्टिफिशियल ज्वेलरी बनवायची असेल तर त्याचे सगळे मोती मटेरियल वगैरे जे काय असतात ते आपल्याला या दोन्ही ठिकाणीवरून मिळून जाईल. ज्वेलरीचं मोस्टली जास्त करून ना मालाडमध्येच मिळतात, कारण की ज्वेलरी मेकिंग वगैरे तिकडे जास्त होते. तुम्हाला जर सेलिंगसाठी पण पाहिजे असेल, म्हणजे तुम्ही दुसरीकडे कुठे राहता आणि तुम्हाला ज्वेलरी सेलिंग करायची असेल तर तिकडे होलसेलमध्ये दुकान आहेत. एक 5-10 हजाराचं मस्त आहे की माल वगैरे भरून तुम्ही ऑनलाईन पण सेलिंग करू शकता. जर त्याच्याबद्दल तुम्हाला व्हिडिओज पाहिजे असतील, म्हणजे साड्या सेलिंगचं, ज्वेलरी सेलिंगचं वगैरे, तर तसं सांगा, मी तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवत जाईल. तर हे म्हणजे सगळ्यांना मी मॅसेजवरती रिप्लाय देऊ शकत नाही. बऱ्याच जणांचे असे मेसेज आलेत की मी अकोलामध्ये राहते, मी नाशिकमध्ये राहते, मी नागपूरमध्ये राहते, मी पुण्यामध्ये राहते, तर मला हे तुम्ही करताय ती कामं मिळतील का? तर एवढ्या लांब कामं देणं पॉसिबल नाही आहेत. पण तुमच्याकडे दुसऱ्या काही, म्हणजे जसं की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अशा बनवता येत असतील तर तुम्ही मला मेसेज करा, सांगा की तुम्हाला ह्या गोष्टी बनवता येतात. म्हणजे जसं की त्या ताई बोलत होत्या की हे बनवून झाल्याच्या नंतर विकायचं कुठे, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला हेल्प करू शकते, आयडिया देऊ शकते. जर तुमच्याकडे काय प्रोडक्ट्स रेडी होत असतील किंवा जर तुम्ही काय बनवत असाल, मैत्रिणींनो, पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या अंगामध्ये क्रिएटिव्हिटी पाहिजे, म्हणजे कला पाहिजे. जर तुम्हाला बनवता आली तर ते विकता पण नंतर येऊ शकते, पण पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला तुम्हाला बनवता आली पाहिजे. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये असंच नवीन आयडिया आणि नवीन व्यवसायासोबत. तोपर्यंत सगळ्यांना टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना, पाऊस खूप पडतोय, सगळ्यांनी आपापली काळजी घ्या.